नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला मुगाच्या डाळीची भजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 2 तास मुगाची डाळ मी भिजत घातली होती आणि एकदम चांगली अशी भिजली गेलेली आहे बघा। लगेच त्याचे असे तुकडे होते। जेवढं होता होईल एवढं मूग डाळ चांगली भिजवून घ्यायची। चांगली भिजली की नाही की मग जी भजी बनवतो ना ती पण चांगली बनतात। मग भिजत घालायच्या अगोदर 2 पाण्याने स्वच्छ धुतली होती आणि भिजल्यानंतर पण मी ही पाणी नितळून बघा एकदा धुवून घेतलेलं आहे। जेवढं होता होईल एवढं पाणी नितळायचं। तर एक तर साफ पाणी आहे बघा। जर धुतले नाही ना तर थोडंसं पाणी घाण राहतं। तर हे काय करणार आहे, पूर्ण पाणी नितळलं आहे। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, ह्यात आपण बारीक करून घ्यायचे। तर मी ह्यात पहिलं काढून घेते। मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा डाळ पूर्णपणे पाणी नितळून काढून घेतलेली आहे। तर डाळ किती होती माहिती आहे का, सपाट वाटी होती। त्याप्रमाणे घाला तुम्ही, म्हणजे कमी जास्त घेतली तरी चालेल। वजनानं जरी घेतली तरी पण तुम्हाला साहित्य जसं मी सांगते त्याप्रमाणे तुम्ही टाकलं तर चालू शकतात। ह्याला काय करणार आहे, बिना पाण्याचं मी बारीक करून घेणार आहे। डाळ बघा एकदम बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। एकदम थोडंसं पाणी टाकलेलं आहे, कारण की पूर्ण जर डाळ नितळली नाही ना त्यात जर पाणी जर राहिलं ना तर जास्त पातळ होईल। तर त्यासाठी एकदम थोडंसं पाणी टाकून जर तुम्ही बारीक केली तर चालेल। आणि डाळीत जर थोडंसं पाणी असेल का नाही तर मग तुम्ही पहिलं पाणी टाकू नका, फिरवून बघा। तर अशा पद्धतीत झालं पाहिजे बघा। असं समोर तुम्हाला मी वतून दाखवलेलं आहे। तर आता हे मी सगळं मिक्सरच्या भांड्याचं काढून घेते। डाळ जी आपण बारीक केली होती ना ती बघा मी काढून घेतलेली अशा पद्धतीत आहे बघा। आता हिला जरा थोडीशी मी फेटून घेते। एक 5 मिनटं फेटून घ्यायचे। 5 मिनटं बघा एकसारखी मी फेटून घेतलेलं, एकदम असे हलकं झालेलं आहे बघा। आणि असं कसं आपण फेस आल्यानंतर वरती होतं तशा पद्धतीत मग ही होतं बघा, अशा पद्धतीमध्ये। आता ह्याच्यामध्ये आपण काय करू, साहित्य टाकून घेऊया। ह्यात टाकायचे एक मोठ्या आकाराचा कांदा बघा, असा बारीक कापून घेतलेला आहे। आता जी वस्तू तुम्ही खात नाही ना ती तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू नका। ह्याच्यामध्ये ओवा चोळून घेतलेला आहे छोटा अर्धा चमचा, धने अर्धा चमचा घेतलेला आहे, हिंग पावडर, थोडीशी हळद टाकायचे। ह्याच्यामध्ये मी कढीपत्ता बघा एकदम असं बारीक कापून घेतलेला आहे, नाही टाकला तरी पण चालेल। चवीप्रमाणे टाकायचे मीठ। त्यात टाकणारे मिरची बघा, नुसती मिरची ही कुटून घेतलेली आहे। 2 मिरच्या घेतलेल्या आहेत। आता हे मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलंय बघा, अशा पद्धतीत दिसतात। हे आपल्यात नाही घरची हळद आहे बघा। घरची हळद जी बनवलेली ना त्याच्या पण मी 3 रेसिपी टाकलेल्या आहेत। तर आपण जर विकतची हळद जेव्हा आणतो ना तर कमी पिवळं दिसतं बघा हे घरची हळद। आणि त्यात आपली जी मुगाची डाळ एकदम पिवळा कलर मस्त असं बघा झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला कडक गरम असं 1 चमचा तेल टाकायचं आहे हे बघा। आता ह्याच चमच्यानं मी मिक्स करून घेणार आहे। मिक्स करून घेतलेलं आहे। त्यात टाकणार आहे कोथिंबीर, थोडी जास्त टाकली तरी चालेल। मिक्स करून घेऊया। कोथिंबीर टाकल्यानंतर बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही जर कांदा खात नसेल तर कांदा नाही टाकला तरी पण चालू शकते। ह्याच्यामध्ये तुम्ही 1 चमचा तांदळाचं पीठ जरी टाकलं ना तर छान असे वरून असे कसे कुरकुरीत असे क्रिस्पी सारखे होतात, मग छान होतात। तसे पण तुम्ही करून बघा एकदा। आता ह्यात काय करणार आहे माहिती आहे का, थोडासा बघा एवढंसं मी खायचा सोडा टाकणार आहे। नाही टाकला तरी पण चालेल बरं का। ह्याच्यावर थोडंसं पाणी टाकायचं बघा असं आणि लगेच मिक्स करायचं। सोड्याचं पण काय असतं माहिती आहे का, जास्त दिवसाचा जर सोडा असेल का नाही, जर तुम्ही सोडा टाकला का नाही तर तो असर पण करत नाही। सोडा टाकल्यानंतर बघा मस्त असं मी मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण बनवायला घेऊया। बनवताना काय करायचं माहिती आहे का, थोडासा असा पाण्याचा हात घ्यायचा, नितळून घ्यायचा बरं का, तेलात उडल बिडल आणि बनवायला घ्यायचं। तेल बघा गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे। चांगलं गरम म्हणजे एक प्रश्न विचारला होता असा की चांगलं गरम म्हणजे, तर धूर निघास्तोवर कधी गरम करायचं नाही। तसं जरी केलं तरी चालू शकते, पण जर तुम्ही भजी सोडली का नाही तर ती लाल होतात, आतपर्यंत बघा चांगली भाजली नाही जाणार। तर अशा पद्धतीत गॅस आहे मीडियम, हा गॅस आहे मोठ्या बर्नेलचा। आणि जी मी रेसिपी दाखवते ना हमेशा ह्याच गॅसवर दाखवते। तर अशा पद्धतीत बघा सोडून घ्यायचं, एकदम छान होतात। एकदम फास्ट गॅसवर जरी अशी भजी सोडल्यानंतर जरी तुम्ही फास्ट गॅस केला तरी पण चालतो। आता काय होतं माहिती आहे का, भजी आपलं तेल सगळं वडून घेतात, मग त्यामुळे ते मग तेलकट भजी होतात। मग आता तुम्हाला मी किती जर ह्याच्यात सांगितलं का नाही की ते असे होतात तसे होतात तर मग हे तुमच्या गॅसवर बी अवलंबून होतं। तुम्ही एकदम जर बारीक करायला आणि भजी करत बसाल तर मग ती तेल खाणार भजी। आणि चांगलं फेटून घेतल्यावर ना सोडा टाकायची गरज नाही। मी हमेशा रेसिपीमध्ये तुम्हाला सांगते। आजच्या रेसिपीमध्ये मला खूप जणांनी असे कमेंट केले होते की तुम्ही थोडा चिमूटभर तरी सोडा टाकत जा, तर मी ह्याच्यामध्ये बघा थोडासा सोडा पण टाकलेला आहे। 1 मिनिटानंतर आपल्याला ह्याला हलवायचं आहे। आता आपण हलवून घेऊया बघा, मस्त होतं। आता ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, मूग डाळीची जेव्हा आपण भजी बनवतो ना तर तुम्ही ह्याच्यामध्ये पालकसुद्धा टाकू शकता बारीक कापून, मेथी बारीक कापून टाकू शकता, छान होतात। एकदम मस्त असे जाळीदार अशी चांगली होतात आणि चवीला पण छान लागते। ती मेथी खाल्लेली चांगली असते, पालक खाल्लेली चांगली असते। जर तुम्हाला त्या गोष्टी आवडत नाही तर तुम्ही असं पण करू शकता। कुणाकुणाला कसं असतं कांदा आवडत नाही, तुम्ही कांदा टाकू नका, मग मिरची नुसती टाका आणि बनवा,
तशा पण छान लागते ती भजी. आता ह्यांना थोडंसं मी काय करते, फ्राय करून घेते. मस्त असं बघा कलर आलेला आहे. आतपर्यंत चांगले असे भाजले जातात, एकसारखे हलवायचे बघा. असे जरी हलवले तरी चालतात. लक्ष देऊन करत जावं. असं तळणीचं मला कधीच भाजत नाही. पहिल्यांदाच बघा, मला एवढ्या लहानपणापासून मी जेवण बनवते, पहिल्यांदाच मला भाजलं होतं हे. ते पण कसं हळकुंडामुळं भाजलं. हळकुंड अशा ती कशी भजी टाकल्यात अशा प्रकारे थोड्या तेलामध्ये टाकली होती आणि त्यातलं एका हळकुंडामुळे सगळे हळकुंड उडली पटपटन भाजलं गेलं. तर थोडंसं लक्ष देऊन बाबा कधी पण करत जावा. काढून घेतलेले आहेत बघा हे. आता तुम्हाला मी ह्यातलं एक नाही लगेच तोडून पण दाखवते. हे बघा, वरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम जाळीदार असे सॉफ्ट असे होतात बघा. तर अशा पद्धतीनं करायचे. आता तुम्हाला ह्यात मी सांगते, तुम्हाला सोडा नको आहे तर सोडा तुम्ही नाही टाकला तर चालेल. प्रत्येकजणं सांगतात चिमूटभर सोडा टाका, तर मी सोडा टाकलेला आहे. खूप रेसिपीत तर मी सोडा टाकतच नाही, स्पष्ट सांगते. ह्यातली गोष्ट तुम्हाला कोणती आवडत नाही ती नाही टाकली तरी चालेल. सेम अशाच पद्धतीने बनवा. फक्त जी डाळ आहे ना त्याचं पाणी नितळून घ्या चांगलं, म्हणजे व्यवस्थित होतात. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.